जर तुम्हाला एकाच वेळी 2 किल्ले, विस्तीर्ण पठार आणि घनदाट जंगल अनुभवायचं असेल, तर राजमाचीपेक्षा दुसरं सुंदर ठिकाण नाही. सह्याद्रीच्या कुशीत वसलेला हा किल्ला म्हणजे निसर्ग आणि इतिहासाचा एक अद्भुत संगम आहे. राजमाची म्हणजे प्रत्यक्षात 2 किल्ल्यांचा समूह. एक म्हणजे उंच असा श्रीवर्धन आणि दुसरा आकाराने लहान पण मजबूत असा मनोरंजन. लोणावळा आणि कर्जत या दोन्ही मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी या गडाचं स्थान अत्यंत मोक्याचं होतं. बोरघाट या व्यापारी मार्गाचं रक्षण करणं हे या गडाचं मुख्य काम होतं. श्रीवर्धन किल्ल्याचा बालेकिल्ला आकाशाला भिडतो. तिथून दिसणारा कट्टा आणि तटबंदी आजही आपल्याला थक्क करते. तर मनोरंजन किल्ल्यावर असलेल्या जुन्या बांधकामांचे अवशेष आणि पाण्याचे हौद आपल्याला शिवकाळातील प्रगत स्थापत्यकलेची आठवण करून देतात. या दोन्ही किल्ल्यांच्या मधल्या पठारावर असलेलं काळभैरवनाथ मंदिर गडाचं पावित्र्य टिकवून आहे. राजमाची केवळ ट्रेकर्ससाठीच नाही, तर निसर्गप्रेमींसाठीही खास आहे. पावसाळ्यात इथे हजारो धबधबे जिवंत होतात. छत्रपती शिवाजी महाराजांनी 1657 मध्ये हा गड स्वराज्यात सामील केला. स्वराज्याच्या आर्थिक आणि लष्करी हालचालींवर नजर ठेवणारं हे एक महत्त्वाचं केंद्र होतं. आजही या गडाच्या पायऱ्या चढताना आपल्याला मावळ्यांच्या पराक्रमाचा भास होतो. सह्याद्रीच्या कुशीतलं हे राजमाची पर्यटन स्थळ नसून आपल्या पूर्वजांच्या कष्टाची आणि रक्ताची साक्ष आहे. जर तुम्हाला हा राजमाचीचा प्रवास आवडला असेल तर व्हिडिओ नक्की लाईक करा आणि कमेंटमध्ये जय शिवराय लिहायला विसरू नका.